नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. गांवकाराच्या फेसबुक लाईव्ह अपडेटान तुमचे स्वागत. आत्ताची अपडेट आयज सकाळी धारगळ सुकेकुळण हांगासर जी घटना घडली एसिड हल्ल्याच्या संदर्भात, त्या घटनेक जबाबदार ज्या मनशान हो एसिड हल्लो केल्लो असो आरोप आसलो त्या मनशाक पुलिसांनी अरेस्ट केल्लो आसा आणि हो मनीस निलेश गजानन देसाय हो दोडामार्ग तालुक्यातल्या कळणे ह्या गावातलो मनीस आसा आणि ताका करसवाड्या हांगासर पुलिसांनी अरेस्ट केला अशी आत्ता माहिती आमकां मेळिल्ली आसा. आयज पुरायपणान सकाळ सावन म्हटल्यार 7:45 सुमार ही घडणूक घडलेली आणि 7:45 सावन पुलीस ताच्या मागार असले आणि निमणे पुलिसांनी ताका अरेस्ट केल्ली आसा. आता कांय गजाली ह्या घडणुकीच्या संदर्भात आमी जाण घेवप हे खूप गरजेचें. पहिली गजाल म्हटल्यार सकाळी जेन्ना हो प्रकार घडलो तेन्ना हो एसिड हल्लो अशा पद्धतीच्यो बातम्यो आणि अशा पद्धतीन ते इन्फॉर्मेशन पावले. आम्ही त्या संदर्भात सकाळी फेसबुक लाईव्ह अपडेट केल्ली आणि तुमकां माहिती दिल्ली. पुणून पुलिसांनी दिल्ल्या माहिती प्रमाण हे एसिड न्हू तर ते केमिकल, म्हाका दिसता ते टायल्स क्लीन करपाच्या संदर्भात जे केमिकल असतात ते केमिकल तांणी बकेटान घालून ते उदकान मिक्स करून आणि त्या बकेटान एक मग घेऊन तो स्कूटरी वयल्यान येयलो आणि त्याच्या फुड्यान येयल्या उपरांत त्या मगातल्यान तेणी ते केमिकल त्याच्या तोंडार मारलेले आसा. त्या केमिकलानूय बीन बरेच इंजुरी त्या भुरग्याक जाल्लेली आसा. ऋषभ शेटये हाका ताची एक साइड ही पुरायपणान तातून डॅमेज जाल्ली आसा. पुणून तो सध्याच्या परिस्थितीन माहिती प्रमाण तो धोक्या भायर आसा. ताचेर ट्रीटमेंट जीएमसी भितर सुरू आसा. या सगळ्या विशयाक ह्या विशया वयल्यान बऱ्योच प्रतिक्रिया येयल्यो, लॉ अँड ऑर्डर बाकीचे सगळ्यो गजाली, आणि जसे जसे ह्या प्रकरणाच्या भितर आम्ही वचपाचो प्रयत्न केलो तशी तशी एक एक माहिती ही मुखार येवपाक लागली. आणि मुखेलपणान आयज सकाळी जेन्ना पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर हे जीएमसी भितर ताच्या पेरंट्साक मेळपाक गेले आणि त्या भुरग्याची चौकशी करपाक गेले तेन्ना तांणी मिडिया कडेन उलयतना सकाळीच एक स्टेटमेंट केल्लो की त्यांच्या पेरंट्साकडे उलयल्या उपरांत खंय तरी हे प्रेम प्रकरण आसपाची शक्यताय आसा अशें तांणी सूचित केल्लें. आणि आताच्या आमच्या माहिती प्रमाणे अशाच पद्धतीन हे प्रकरण जाल्लें आसा. प्रेम प्रकरणांतल्यानूच ही सगळी घडणूक जाल्लेली आसा. पुणून हे प्रेम प्रकरण नेमके कितें आणि कित्या खातीर जालें हाचेर आमी तुर्त उलोवचें न्हू, कारण तो तेंचो खाजगी विशय आसा. जेन्ना पुलीस चौकशी करतले आणि पुलिसाच्या चौकशींतल्यान जेन्ना ह्यो सगळ्यो गजाली मुखार येतल्यो तेन्नाच त्याचेर उलोवप हे योग्य पद्धतीन ठरतलें. फक्त व्ह्यूज मेळपाक नाजाल्यार शेअर्स मेळपाक ताचेर त्या प्रेम प्रकरणाचेर चर्वीत चर्वण करप, ताचेर आपल्याक जाय तें उलोवप आणि एक स्टोरी क्रिएट करप अशा पद्धतीची पत्रकारिता म्हाका दिसता आमी करची न्हू. ताचे ते फॅमिली मॅटर एक सिरियस अशा पद्धतीची गजाल जाल्ल्या कारणानूच आणि हो जो बापूय आसा निलेश देसाय हो त्या चलयेचो बापूय आणि त्या चलयेच्या बापायन आयज हे प्रकार ताच्या कडल्यान घडलेलो आसा. सो ताच्या चलयेच्या बाबतीत कितें तरी घडला म्हणून कदाचित सुडाच्या भावनेंतल्यान तांणी हो प्रकार केल्लो आसूं येत. पुणून ताचेर चर्चा करून ती चर्चा रंगेल करून ताचेर व्ह्यूज मेळोवन ताचेर शेअर मेळोवन एक फेमस अशा पद्धतीन हो प्रकार करपाचो अशा पद्धतीचो हो विषय ना. फक्त हो विषय गंभीर इतक्याक लागून की मनशाच्या मनान जेन्ना राग येता, मनशाच्या मनान जेन्ना सूड भावना निर्माण जाता तेन्ना मनीस अशा पद्धतीन क्रूर पद्धतीन विचार करता. त्या संदर्भात कितें तरी उपाय शोधप हे खूप गरजेचे. कारण अशा पद्धतीचे जे सोशल इश्यूज आसात त्या सोशल इश्यूजांक खंय तरी ते सुटावे करपाक किंवा त्या विशयांतल्यान मार्ग काडपाक लागून कितें तरी एक मेकॅनिझम आसप खूप गरजेचे. कारण सोशल थराचेर जर आमी पळयत जाल्यार वेगवेगळ्यो गजाली घडटात. दर एक मनीस जर अशा पद्धतीन जर राग काडून ना जाल्यार तिडक काडून सूड घेवपाचो जर प्रयत्न करत जाल्यार म्हाका दिसता तातूंतल्यान आमचे सामाजीक स्वास्थ्य हे पुरायपणान बिगडपाक शकतात. दुसरी गजाल, प्रेम प्रकरण सुद्धा जरी म्हटलें जाल्यार ऋषभ शेटये हो 17 वर्साचो भुरगो. आता 17 वर्साच्या भुरग्याचे प्रेम प्रकरण आणि तातूंतल्यान ही परिस्थिती उद्भवप ही सुद्धा एक चिंतेचीच गजाल आसा. आणि त्या खातीर आमी सरकाराक नाजाल्यार पुलीस यंत्रणेक दोष दिवन
तांचेर आमची खास भागोवप हे म्हाका दिसता योग्य ठरचें ना। समाज म्हणून आमची जबाबदारी आसा, समाज म्हणून आमी काय विशय समजून घेवप, समाज म्हणून आमी काय विशयाचेर उलोवप, चर्चा करप, भासाभास करप, समूह गांव म्हणून एकठांय रावन काय विशयाच्या बाबतीत विचार करप ही खूप काळाची गरज आसा। आयज मनीस टोटलपणान सेल्फ सेंटर्ड जाल्लो आसा, आत्मकेंद्रीत जाल्लो आसा, लोकांचो संवाद हो कमी जाल्लो आसा आणि तातूंतल्यान अशा पद्धतीन लोकांच्या मनान जे कितें गजाली आसात ताका वाड मेकळी न मेळ्ळ्या कारणान मागीर अशा तरेचे विचार हे मनान येतात आणि तातूंतल्यान मागीर अशा पद्धतीच्यो ह्यो घडणुको घडटात। आता पुलीस तपास करतले, पुलीस तपासा उपरांत नेमके कितें घडलेले, कित्या खातीर निलेश देसाय ह्या मनशान ऋषभ शेटये हाचेर हो केमिकल अटॅक केलो, कित्या खातीर ताच्या मनान कितें खतखत्ताले नेमके की तो त्या भुरग्याचेर सूड उगोवपाक पळयतालो, ह्या सगळ्या गजालींचेर म्हाका दिसता पुलीस तपासा उपरांत जेन्ना सगळें स्पश्ट जातले तेन्नाच त्या गजालीचेर उलोवप हे योग्य थारतलें। तूर्त ही अपडेट की जो सकाळचो अटॅक जाल्लो तो एसिड अटॅक न्हू, तो केमिकल अटॅक, ते केमिकल वापरून तांणी त्या भुरग्याचेर अटॅक केलो, पूण त्या केमिकलानूय त्या भुरग्याचे बरें नुकसाण जाल्लें आसा आनी बरी ताका इंजुरी ही जाल्लेली आसा आणि त्या मनशाक पुलिसांनी अरेस्ट केल्लो आसा। ताची आता चौकशी केल्या उपरांत नेमके कितें घडलें हे म्हाका दिसता पुलीस सांगतले आणि पुलिसांनी सांगल्या उपरांतूच ताच्या संदर्भात चर्चा करप नाजाल्यार ताच्या संदर्भात उलोवप हे योग्य ठरतलें। तर तूर्त आता मेरेनची ही अपडेट तर अशा तरेन वेगवेगळ्या घडणुकीचेर आमी फेसबुक लाईव्ह अपडेटाच्या माध्यमांतल्यान तुमच्या मुखार येतले, तुमकां अशा पद्धतीचे अपडेट्स दीत रावतले। पळयत रावात गांवकारी। देव बरें करूं। गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता। हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची। मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात। फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात। धन्यवाद।